हक्क कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती. या निमित्त मी काही दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, जगाला व्याख्या शिकवली माणुसकीची, जगाला व्याख्या शिकवली माणुसकीची. अंधारातच होते ज्यांचे जीवन त्यांना तुम्ही प्रकाशाचं दान दिलं, अंधारातच होते ज्यांचे जीवन त्यांना तुम्ही प्रकाशाचं दान दिलं. मतदानाचा हक्क देऊन बाबा तुम्ही भिकाऱ्यालाही राजा केलं, मतदानाचा हक्क देऊन बाबा तुम्ही भिकाऱ्यालाही राजा केलं. खरोखर आज आम्ही जे काही आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू गावात झाला. भीमाईच्या पोटी जेव्हा हा 14वे रत्ने जन्माला आले तेव्हा त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे ठेवण्यात आले. आपल्या समाजातील अस्पृश्यता, दयनीय अवस्था, अन्न वाचून पाण्या वाचून अस्पृश्यतेचे चटके बसत असणाऱ्या समाजाला बघतच डॉक्टर बाबासाहेब मोठे झाले. पण मी जे भोगले ते इतरांना भोगू देणार नाही असे त्यांनी ठरवले आणि हे करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी जाणले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. बाबासाहेब खूप शिकले. ते शिकण्यासाठी परदेशी गेले. त्यांच्या या प्रवासात त्यांची पत्नी रमाई आणि त्यांचे पिता रामजी त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे होते. बाबासाहेब परदेशी शिकण्यासाठी गेले तेव्हा रमाईने शेत गौऱ्या विकून आपल्या परिवाराचा सांभाळ केला. बाबासाहेब खूप शिकून त्यांनी BA, MA, MSc, DSc, LLD, दिलीप, बॅरिस्टर ॲट लॉ यासारख्या अनेक पदव्या संपादन केल्या. बॅरिस्टर होऊन ते भारतात परतले आणि दलितांच्या हक्कासाठी लढू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करताना इतके मग्न व्हायचे की हातात आलेली पुस्तक परत माझ्या हातात येईल की नाही या विचाराने ते संपूर्ण पुस्तक अगदी मन लावून वाचायचे. असं म्हणून तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले आहे, भारतातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कशाचेही व्यसन होते ते फक्त पुस्तकांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या हक्कासाठी लढू लागले. त्यांनी 14 तारखेचा सत्याग्रह करून त्यांना पाण्याचा हक्क मिळवून दिला, तर काळाराम मंदिरात प्रवेश खुले करून निसर्गाचे नियम सर्वांसाठी समानतेच्या पायऱ्यात बसवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच नाही तर इतर जाती धर्माच्या लोकांसाठीही कार्य केले. त्यांनी बोनसची प्रथा सुरू केली. पण हे करणे सोपे नव्हते, कारण भारतातील श्रमिकांना हप्त्याचा पगार दिला जायचा. पण इंग्रज आले आणि त्यांनी त्यांचे कॅलेंडर आणले आणि महिन्याचा पगार सुरू केला. पण बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं. म्हणून त्या एके दिवशी इंग्रजांच्या ऑफिसमध्ये एक पत्र येऊन भेटले आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं, तुम्ही आम्हाला फसवताय, आम्हाला मूर्ख बनवताय, आम्हाला फसवताय, आम्हाला मूर्ख बनवताय. तेव्हा इंग्रज म्हणाले, कोण आहे ही व्यक्ती आणि असं का लिहिलेलं आहे? त्यांना हे कारण विचारण्यासाठी ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, भारतातील श्रमिकांना हप्त्याचा पगार घेण्याची सवय आहे, पण तुम्ही महिन्याचा पगार सुरू केलेला आहे. त्यामुळे एका वर्षामध्ये 52 हप्ते येतात, पण तुम्ही त्यांना फक्त 48 हप्त्यांचाच पगार देताय. 4 हप्त्यांचा पगार म्हणजे एका महिन्याचा पगार तुम्ही त्यांचा गायब करताय. हे ऐकून इंग्रज थक्क झाले आणि म्हणाले, जी गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही ती फक्त बाबासाहेबांच्या लक्षात आली. आणि ते हे ऐकून ते त्यांना म्हणाले, तुमचे काय म्हणणे आहे? आम्ही ह्या उरलेल्या एका महिन्याचा पगार त्यांना कधी द्यावा? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, भारतामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो, तेव्हा तुम्ही श्रमिकांना दिवाळीचा पगार हा बोनस म्हणून द्यावा आणि त्यामुळे श्रमिकांची दिवाळी ही आनंदात जाईल आणि मग तेव्हापासून ही बोनसची प्रथा सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बोनसचीच नाही तर कामगारांच्या कामाचे तास 18 तासावरून 12 तास, 12 तासावरून ते 8 तास केले आणि त्यांना PF ची सुविधा उपलब्ध करून दिली. पण एवढं सर्व करूनही बाबासाहेबांना फक्त दलितांचेच नेते म्हटलं जातं, तेव्हा खूप वाईट वाटतं. कारण बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठीच नाही तर इतर जाती धर्माच्या लोकांसाठीही कार्य केले. पण असो, सूर्य कितीही झाकला तरी त्याचा प्रकाश काही कमी होत नाही असे माझ्या बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं खुली करून दिली. आपल्याला भारताचे संविधान देऊन स्त्री, पुरुष, इतर जाती धर्माच्या लोकांना एका समानतेच्या माळीत ओढलं. पण आता या तरुणाईला या सर्व कष्टांचा विसर होताना दिसतोय. कारण आता फक्त मोबाईल, कॅफे, दारूची दुकानं यामध्ये सर्व व्यस्त होताना दिसतात. पण हे सर्व बाजूला ठेवून जेव्हा त्या ग्रंथालयाबाहेर रांगा लागतील ना, तेव्हा बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने त्या कष्टाचं चीज होईल हे नेहमी लक्षात ठेवा. आणि बाबासाहेबांनी आपल्याला खूप मोठ्या कष्टाने आपल्याला हे वैभव उभे करून दिलेलं आहे, त्याचं मान ठेवून बघा. 14 एप्रिलला फक्त झेंडे हातात घेऊन बेधुंद होऊन दारू पिऊन नाचू नका. तर बाबासाहेबांनी आपल्याला फक्त वाचायलाच नाही, नाचायलाच नाही तर वाचायलाही शिकवलं हे लक्षात ठेवा. बाबासाहेब हे फक्त एक नाव नाही तर एक विचार आणि एक आदर्श आहे, हे प्रत्येकाच्या मनामनात रुजू द्या. आणि म्हणून मला शेवटी जाता जाता म्हणावीशी वाटते, मनुस्मृतीच्या छाताडावर करून गाव जिंकलास तू आयुष्यातील प्रत्येक डाव. मनुस्मृतीच्या छाताडावर करून गाव जिंकलास तू आयुष्यातील प्रत्येक डाव. आणि तथागत भगवान बुद्धाशिवाय कधी कोणापुढे झुकला नाही, किती आले ते रंक आणि राव. तथागत भगवान बुद्धाशिवाय कोणापुढे झुकला नाही, किती आले ते
तेरंग आणि नाव म्हणून तर आम्ही फक्त हातावरच नाही तर कागदावर कोरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भीम. धन्यवाद. खूप सुंदर भाषण दिलं. यानंतर इयत्ता